म्हणजे 12 तारखेला कोकणातही थोडंफार ढगाळ वातावरण राहील मुंबईसह कोकणामध्ये. मी तर म्हणे पावसाच्या बाबतीमध्ये ह्या बातमीवर माझं असं वैयक्तिक आणि अभ्यासांती असं उत्तर आहे की पावसाची शक्यता नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण आहे आणि त्याच्यातून थोडंसं तापमान आणि हे वातावरण 2 दिवसाकरताच आहे. त्यामुळं येत्या काही दिवसात म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे उद्या 12 आणि 13 म्हणजे आता उद्याने 2च दिवसामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण किंवा आजच तुम्हाला थोडं जाणवायला लागेल संध्याकाळपासून की फक्त ढगाळ वातावरण असणारे पावसाची शक्यता नाही. आणि झाला अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस हा दक्षिण पुणे जिल्ह्याचा काही भाग किंवा सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी शक्यता कमीच आहे. पण नाही म्हणतात जसं मागं त्या नागपूर सटाण्यामध्ये एक दिवस पाऊस झाला बरोबर की जेथे कुठं मागमुसाई काही नाही आहे. आता त्याचं स्पष्टीकरण देईल मी की कशामुळे त्या ठिकाणी पाऊस झाला, पण तो विषय नाही आहे आपल्याकडे. पुढच्या येत्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. ढगाळ वातावरण 12 आणि 13 तारखेला आणि जे 2-3 जिल्ह्याची नावं घेतली त्या ठिकाणी झाला ते किरकोळ पाऊस आहे. या व्यतिरिक्त कोणतीही प्रणाली किंवा कोणताही अंदाज वातावरणीय घडामोडीनुसार दिसत नाही आहे, त्यामुळे पावसाची शक्यता नाही असंच मी म्हणेल.